त्यांच्या विपक्ष घेत आहेत प्रथमेश पाटील आणि पूर्ण संघ। प्रथमेश पाटील देखील एक नावाजलेले समाजसेवक आहेत। बाळूदादा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या एका प्रगती करते टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त ज्या स्पर्धेमुळे आली ती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा। जो संघ त्या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन करत असतो, आयोजनामध्ये महत्वाची भूमिका वठवत असतो, असा संघ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे। गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं ही स्पर्धा होते। कोरोना पॅन्डेमिक मुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा झालेली, या वर्षी ही स्पर्धा झाली नाही कारण 2021 आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेला। पहिला चेंडू निश्चित अप्रतिम आहे। आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न फलंदाजाचा फसलेला आहे। काल या मैदानामध्ये आपण पाहिलं की गोलंदाजांनी एक जो टप्पा पकडला तो सकाळ संध्याकाळपर्यंत सोडला नाही। परिणामी काय झालं की काल 120 पेक्षाही जास्त वाईड काल दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळाले। राजदीप गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू नचिकेत स्ट्राइक एंड वरती, प्रथमेश नॉन स्ट्राइक एंड वरती। राजदीप राज पाटील यांना आपण गोलंदाजी करताना बघतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सर्वात प्रख्यात आमदार आहेत, अगदी निवडणुकीच्या पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यापासून तर आज तागायत सेलिब्रिटी आमदार म्हणून देखील ज्यांचा गौरव होतो, आदरणीय राजूदादा पाटील यांचे बंधू मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही बघाल। राज पाटील यांना काटाई संघासाठी गोलंदाजी करतायत आणि समोर प्रथमेश पाटील, संदपचा फलंदाजीतला एक बुलंद खेळाडू, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक वेगळी स्टाईल, विशेषतः हेअरस्टाईल तुम्ही बघाल तर आकर्षक आहे। प्रथमेश आज या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षकाला फसून जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। सुरुवात झाली प्रथमेशचा, त्याच्या लौकिकाला साजेसा असा फटका आपण म्हणू शकतो अगदी सुरुवातीपासूनच। काही फलंदाज मोठे फटके सगळे खेळतात, परंतु काही फलंदाज असे असतात की त्यांना 1-2 चेंडू पुरेसे असतात सेट होण्यासाठी। पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार। यावेळेस क्षेत्ररक्षणाची भिंत फोडली। साऊथचा हिरो ज्या प्रकारे लाथ मारून किंवा हाताची बुक्की मारून सुद्धा भिंत फोडतो, इथे प्रथमेश पाटीलनं बॉलनं भिंत फोडली। धावफलकावरती आपण बघू शकतो 10-9 पहिले षटक मैदानामध्ये सुरू असताना पाटील 11 9 वरती, प्रथमेश इज ऑन फायर। यावेळेस बॅट आणि पॅड मध्ये खूप मोठं अंतर आहे। चेंडू यष्टिरक्षकाकडूनही निसटला, तिथे डीप फाईन लेगला कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव इथे मिळेल। 22च्या रूपाने ही धाव मिळते। चौधरी सर आणि कडू सर या ठिकाणी अंपायर आहेत। काल दिवसभरामध्ये त्यांचं अतिशय अप्रतिम काम आम्ही बघितलं, आज परत एकदा सकाळच्या सत्रामध्येच आपण त्यांना बघतोय। आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा राज पाटील। नचिकेत प्रथमेश ही जोडी संदप संघाची चांगली सुरुवात आहे। पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, 10 धावा धावफलकावरती आहेत, खूप चांगली सुरुवात। वेल बिगन इज हाफ डन आणि यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। ओ हो 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 हो, तिथे काय घडतंय, चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। या षटकातला हा 3रा चौकार आहे। काही गोष्टी अशा असतात की पहिल्यांदा आपण पाहिलं प्रथमेशने सुरुवात केली आणि नचिकेत सुद्धा त्याच्यापासून काहीशी ऊर्जा घेतोय आणि त्यांना देखील खूप शानदार चौकार मिळाला। खर तर क्षेत्ररक्षण जे फील्ड आउटफील्ड निसर्ड आहे, सकाळीच खूप चांगला पाऊस पडलाय आणि त्यामुळं निसर्ड फील्डवरती फिल्डिंग करणं, क्षेत्ररक्षण करणं हे तितकंच सोपं नाहीये आणि त्याचमुळं अशा घटना सातत्यानं घडणार आहेत। आणि रबर बॉल क्रिकेट ही खासियत आहे,
खेळाडूंचं कौशल्य पणाला लागतं, क्षेत्ररक्षकांचंही लागतं, कारण त्यांना स्वतःला सावरत चेंडू अडवावा लागतो. जे तीनही चौकार आपण पाहिलेले आहेत ते तीनही चौकार असेच आहेत. तीनही क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळंच हे चौकार बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं या गोष्टी सातत्याने होणार आहेत. काल दिवसभर पाऊस थांबला होता, त्यामुळं मधल्या काळामध्ये दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. क्षेत्ररक्षण देखील चांगलं बघायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये कालही पाऊस पडला होता, आजही पाऊस पडला होता. मला वाटतं अजून थोडा वेळ जर पाऊस आला नाही तर त्यानंतर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं ठरेल. एक चांगलं मैदान या स्पर्धेसाठी बनवलेलं आहे. त्यासाठी उसरगर ग्रामस्थ आणि VCC उसरगरच्या सगळ्या खेळाडूंचं आम्ही मनापासून कौतुक करतो. कारण हे मैदान तसं पाहिलं तर खाडीचा भाग आहे, अत्यंत दलदलीचं हे मैदान आहे. परंतु इथे बाहेरून माती आणून व्यवस्थित समतल करून इथं खूप चांगली मेहनत घेतल्यानंतर हे मैदान अतिशय चांगलं झालेलं आहे खेळण्यासाठी. पावसाळ्याबरोबरच हिवाळ्याच्या उन्हाळ्याच्या स्पर्धा देखील इथं खूप मोठ्या प्रमाणात होतात. पुन्हा एकदा वाईड आणि आजच्या दिवसातला पहिला वाईड आहे. आपण इतर स्पर्धा बघत असतो की स्पर्धेमध्ये प्रामुख्यानं काय मोजलं जातं, षटकार मोजला. यावेळेस खूप चांगला फटका, सरळ बॅटनं बंदुकीतून सुटलेली गोळी, प्रथमेश पाटीलचा हा दिमाखदार ब्लास्ट. 4 धावा. 4 धावांबरोबर धावफलकाला आता आकार मिळेल 19 धावा. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते पहिल्या दोनही षटकांमध्ये. गोलंदाजीसाठी संदीप फुटाणे, काटई जय दुर्गा माता क्रिकेट संघ, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ज्या स्पर्धेनं संपूर्ण जगभर नावलौकिक मिळवलेलं आहे दर्जेदार आयोजनासाठी. आणि प्रत्येक खेळाडूला असं जो लेदर बॉल क्रिकेट खेळतो त्याला असं वाटतं की मी लॉर्ड्सवरती खेळलं पाहिजे, ते एक स्वप्न असतं. परंतु टेनिस बॉल क्रिकेटरचं स्वप्न काय असेल तर मला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळायचे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे प्रयत्न फसतोय प्रथमेश पाटीलचा. निर्धाव चेंडू संदीप फुटाणेने काही परिवर्तन निश्चित केलेलं आहे, चेंडूंमध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि त्यामुळंच या चेंडूंमध्ये 2 चेंडूमध्ये प्रथमेश पाटीलनं धावा घेतलेल्या नाहीत. हे पहिल्यांदाच घडते. यावेळेस खूप ताकदवान फटका आहे, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे किंवा क्षेत्ररक्षकाला हलण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. चेंडू सीमारेषे बाहेर. प्रथमेश पाटील इज ऑन फायर. पावसाळ्याचं वातावरण आहे, सकाळीच पाऊस पडून गेलाय, परंतु हा पठ्ठ्या सीमारेषेला आग लावतोय आणि आगीचा आगडोंब कसा उसळवतोय तुम्ही बघताय. प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून आले तब्बल 4 चौकार. अजून दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि तब्बल 4 चौकार या सामन्यामध्ये प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून. आणि विशेष म्हणजे जे फटके त्याच्या बॅटमधून बाहेर पडले, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सामन्यातला पहिला चेंडू सुद्धा ज्या फलंदाजानं बॅटच्या मध्यावरती घेतला होता, परत एकदा खूप चांगला फटका आणि तिथे कोणतीही संधी नाही क्षेत्ररक्षकाकडे. खूप वेगवान 5वा चौकार प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून. या फलंदाजाचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. रबर बॉल क्रिकेट हा एक वेगळा क्रिकेट आहे, इथं वेगळं तंत्र गरजेचं असतं आणि या तंत्रामध्ये प्रथमेश पाटील हा सुपर हिट आहे, जबरदस्त. परत एकदा स्ट्राइक एंडवरती प्रथमेश पाटील संदीप फुटाणेचा सामना करेल. हे षटक खूपच महागडं ठरेल. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून यावेळेस 6 धावांसाठी 5 चौकारानंतर हा षटकार. वंडरफुल शॉट. षटक संपेल. संदीप फुटाणेचं महागड षटक होतं हे आणि त्याला त्या षटकामध्ये धावा मोजाव्या लागल्या तब्बल 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 33 धावा. 33 ऑन बोर्ड. प्रथमेश पाटील, सगळीकडे प्रथमेश पाटील. आपण म्हणतो ना जळी स्थळी काष्टी पाताळी, सगळीकडे प्रथमेश पाटील आहे. भगवंत हा चराचरामध्ये वसलेला असतो. सातत्यानं प्रबोधनकार आपल्याला सांगत असतात जळी स्थळी काष्टी पाताळी, सगळीकडे भगवंताचं
वास्तव्य असतं, परंतु या मैदानामध्ये जर कोणाचं वास्तव्य असेल, मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक कणामध्ये कोणाचं वास्तव्य असेल तर ते प्रथमेश पाटीलचे. 5 चौकार 1 षटकार, काय अफलातून इनिंग आहे. 2 षटकांचा खेळ संपला इथे. 33 धावा आणि परत एकदा तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होते. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. नचिकेतसाठी आतली कड घेत चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धावेची भर पडेल आणि धावफलक हळूच पुढे पोहोचतोय. तो 34 धावा. 34 ऑन बोर्ड, अ लॉस ऑफ नो विकेट. 34 धावांची मोठी भागीदारी, अभेद्य भागीदारी, अभेद्य, ज्याचा कोणताही भेद नाही. प्रथमेश पाटील साठी हा चेंडू मोठी उसळी आहे, परंतु वाईड आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती. परत एकदा एका धावेची वाढ. 35 धावा. जंजिरा किल्ला हा अभेद्य मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आणि त्यानंतरही मराठ्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु किल्ला कधी मिळाला नाही. यावेळेस फुलटॉस, लोअर फुलटॉस वरती सरळ बॅटनं प्रथमेश पाटीलचा हा पुन्हा एकदा जबरदस्त फटका. या 6 धावांबरोबर धावफलकाला पुन्हा एकदा गती मिळते. 41 धावा, 41 ऑन बोर्ड. सुसाट सुटलेले आहेत. पलीकडचा जो रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक वरती रेल्वे जशा सुसाट सुटतात ना, मला वाटतंय आज तो स्पीड पकडलेला आहे तो या प्रथमेश पाटीलनं. आणि कोणी समोर लाल बावटा घेऊन उभं राहिलं तरी मला वाटत नाही की आता प्रथमेश पाटीलची ट्रेन थांबेल. या ट्रेनला स्टेशनच नाहीयेत. प्रथमेश पाटील ऑन स्ट्राइक. परत एकदा ताकद आणि टायमिंगचा अफलातून मिलाप, बेमिसाल शॉट, षटकार. 6 धावा इथे प्रथमेश पाटील कडून. मैदान सकाळी पावसानं पाणी पाणी झालं. इथे धावांचा देखील पाठ वाहतायत, चौकारांचे षटकारांचे पाठ वाहतायत आणि फलंदाज आहे प्रथमेश पाटील. कोणताही गोलंदाज त्याच्यासाठी अडचण ठरू शकत नाही. ओहो, इथे पुढे होता, थोडा फुलर लेंथ मध्ये चेंडू होता. या विकेट वरती खरं तर प्रत्येक वेळेस फलंदाज बाउन्सरच येईल या प्रयत्नात असतो. त्याला माहित असतं की इथे बाउन्सरच येणार आहे, परंतु असा जर एखादा चेंडू थोडासा पुढे पडला, फ्लाइट होती यावेळेस आणि ती मिस झाली. निर्धाव चेंडू प्रथमेश पाटील कडून खूप कमी वेळा बघायला मिळाले. 4 चेंडू आतापर्यंत केवळ निर्धाव खेळलाय प्रथमेश पाटील. यावेळेस बाउन्सर, परंतु अतिरिक्त बाउन्स आहे इथे. वाईडचा इशारा पुन्हा एकदा आणि 1 बाउन्सची घोषणाही पंचांनी केलेली आहे. 48 धावा. तिसरं षटक सुरू असताना रोहितच्या गोलंदाजीवरती देखील तुफान हल्ला चढवला जातोय. काय भयानक हल्ला आहे. परत एकदा थर्ड मॅन स्क्वेअर लेगला चेंडू. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अडवेल. 1 धाव मिळेल. चौकार षटकार खेळणाऱ्या व्यक्तीनं जर खेळाडूनं 1 धाव घेतली म्हणजे रोजच दालमुंडीवरती ताव मारणाऱ्या माणसाला जर दालवरण समोर दिलं तर काय होईल. 49 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धावफलकावर आहेत. नरेश ढोमे सरांनी खूप चांगलं वक्तव्य केलं की समोरच्या ट्रॅकवर ज्या 2 ट्रेन सुसाट वेगाने धावतायत तसाच कुठेतरी सुसाट वेगाने प्रथमेश खेळतोय आणि लेदर क्रिकेटर आहे. क्रिकेटचे बारकावे त्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्याच बारकाव्यांचा आणि त्याच अनुभवाचा उपयोग या किंग ट्रॉफी 2021 मध्ये करतोय. 10 खेळी नरेश सर करतायत. पुढची मॅच असणार आहे विशाल दादा. नेक्स्ट मॅच शेड्यूल प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण लगेचच अनाउन्समेंट करून टॉस क्लिअर करणार आहोत. थँक्यू. धावसंख्या आहे 49. निश्चित लेदर बॉल क्रिकेटमुळे काय होतं, तुमचे बेसिक्स पक्के होतात आणि बेस म्हणजे पाया मजबूत असेल तर उंच स्काय स्क्रेपर्स उभे राहू शकतात. इथे लोढाचा मोठी साईट आहे, आपल्या समोर बिल्डिंग्स आहेत. जर पाया कच्चा असता तर या बिल्डिंग इतक्या उभ्या राहिल्या नसत्या. त्यामुळं प्रथमेश पाटीलचं जमेची बाजू अशी की त्याचा बेस पक्का आहे आणि त्यासाठी त्यांनी खास मेहनत घेतलेली आहे. यानंतरची मॅच आहे सोनारपाडा विरुद्ध दातिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये या, टॉस बॉक्स मध्ये या. राज पाटील गोलंदाजी मार्क वरती. उजव्या हाताने राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवरती षटकार.
षटकार खेळणार नाही तो प्रथमेश पाटील कसलाय. तो इतक्या सुसाट फॉर्म मध्ये, इतक्या सुपरियर फॉर्म मध्ये आहे की असे चेंडू म्हणजे त्याच्यासाठी मेजवानी आहे. आणि तो देखील आज भरपेट ताव मारतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 55 धावा, 55 रन. लॉस ऑफ नो विकेट. पहिल्या गड्यासाठी ही भागीदारी अजून सुरूच आहे. फाईन लेगला चेंडू, एक धाव केवळ इथे अपेक्षित आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न निश्चित असू शकतो. पुन्हा वाईड चेंडू आहे. 2 धावा इथे मिळतील आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. पुढेच आहे. धावफलकाला रोखणं आता निश्चित प्रकारे अवघड झालेलं आहे. अवखळ घोडा जो असतो तो अडवणं जसं अवघड असतं तसा या दोन्ही फलंदाजांना अडवणं अवघड आहे. नचिकेत स्ट्राईक एंड वरती. सुरुवातीला शांत आहे नचिकेत. खर तर वाईट चेंडू आहे. तलवारी बरोबर ढालीची गरज असते. जर तलवारीचं काम करतोय एका बाजूला प्रथमेश पाटील, परंतु त्याच दुसऱ्या बाजूला ढाल बनून उभा आहे तो म्हणजे नचिकेत. आता ढाल सुद्धा तलवार होईल. नाबाद 45 धावसंख्येवरती फलंदाजी करताना तुम्हाला दिसेल तो प्रथमेश पाटील. पाटील 11 संदप संघाचा हा खेळाडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा त्यानं एक धाव घेत स्ट्राईक वरती आणलं ते प्रथमेश पाटीलला. ही गोष्ट महत्वाची आहे. ज्यावेळेस एखादा फलंदाज चांगला फॉर्म मध्ये असेल त्यावेळेस त्याला स्ट्राईक वरती ठेवणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण. म्हणजे सचिन तेंडुलकरला आपण बघितलं होतं कित्येक वेळा राहुल द्रविड जर चांगले बॉल मिडल घेतोय बॅटवरती तर सचिन तेंडुलकरने स्वतः नॉन स्ट्रायकर वरती राहणं पसंत केलेलं आहे. वीरेंद्र सहवाग तर सुसाट फॉर्म मध्ये नेहमीच असतो, परंतु समोरचा खेळाडू जर तो फॉर्म मध्ये असेल, त्याचा फ्लो चांगला असेल तर त्याला स्ट्राईक वरती आणणं हे नॉन स्ट्रायकरचं काम असतं आणि ते काम नचिकेतनं आज अप्रतिमरित्या बजावलंय. वाह, पुन्हा एकदा हा षटकार आणि अर्धशतक पूर्ण आहे. दिमागदार अर्धशतक, लाजवाब अर्धशतक, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. वाह, एव्हरेस्ट के ऊपर पहली बार जो चढ़ता है ना वो अमर हो जाता है. चंद्रावरती पहिला पोहोचणारा माणूस अमर होतो. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक निश्चित प्रकारे चिरकाल स्मरणात राहील. प्रथमेश पाटील इज द मॅन. दुसऱ्यांदा कोण गेला एव्हरेस्ट वरती आपल्याला विचारलं तर नाही सांगता येणार. चंद्रावरती दुसरा कोण पोहोचला हे उत्तर विचारलं तर तेही सांगता येणार नाही. पण इथे प्रथमेश पाटीलनं तो पराक्रम केलेला आहे. वाईड पुन्हा एकदा. आणि मला वाटतं आज सुद्धा हातांचा म्हणजे कवायत करण्याचा सराव होणार आहे पंचांना. काल 120 पेक्षा जास्त वेळा वाईड होते. आजही सकाळच्या सत्रामध्ये आम्ही बघतोय की जवळपास 6 वाईड आतापर्यंत आपण बघितलेत. पुन्हा एकदा हा खरा फटका आहे. मिस टाइम शॉट आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करता आला नाही आणि एक धाव प्रथमेश पाटीलला मिळेल. धावफलकावरती वाढ होईल 67 धावा. मोठं टार्गेट या ठिकाणी उभं होईल. अर्धशतक खेळी आपण पाहिली. खूप दर्जेदार खेळी होती ती, कारण पहिल्या बॉलवरती जो मिडल झाला बॅटला, प्रत्येक वेळी चेंडू त्यानं सीमारेषेबाहेर फेकून दिलाय. सुरुवातीला काही चौकार त्याच्या बॅटमधून आले, त्यानंतर षटकारांची माळ त्याने गुंफलेली आहे. यावेळेस फेक चुकीची आहे. 2 धावा इथे मिळतील नचिकेतला. जय दुर्गा माता क्रिकेट संघ, काटाई संघ थोडासा अडचणीत असेल, कारण या 2 पूर्व अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि तो अभ्यास मात्र संदप संघ करून आला आहे. खास करून प्रथमेश पाटील ज्याने प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला आणि एक चोख प्रत्युत्तर प्रथमेश पाटील कडून दिलं गेलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पाटील 11 संदपची 69 धावा बिनबाद. एक चांगली तडाखेबाज सुरुवात पाटील 11 संदपची. 4 षटकामध्ये 69 धावा धावफलकावरती आहेत. पाटील 11 संदप. फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस यॉर्क चेंडूवरती फटका खेळणं निश्चित शक्य झालं नाही. इथे स्टान्स सुद्धा बदलतोय फलंदाजांचा. टेनिस बॉल क्रिकेटवरती आपण बघत असतो की स्टान्स वेगळा असतो. रबल बॉल क्रिकेटवरती देखील स्टान्स वेगळा आहे आणि गरज आहे. बॅट सुद्धा इथे वेगळ्या असतात.
बॉल वेगळा आल्यानंतर बॅटही वेगळ्या असतात. रबरचा हा चेंडू वापरला जातो, परीघ थोडासा कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तंत्रामध्येच देखील बदल करावा लागतो आणि त्यामुळे स्टान्स बदलणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गावदेवी सोनारपाडा आणि जय हनुमान दातिवली दोन्ही संघाच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचंय. गावदेवी सोनारपाडा टीमचे कॅप्टनने लगेच रिपोर्ट करायचंय. जय हनुमान दातिवलीचा कर्णधार आलेला आहे. थँक्यू. एक मॅच संपल्याबरोबर दुसरी तितकीच ताकदवान मॅच समोर येते. ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय क्षेत्ररक्षक, तिथे झेल सुटतोय. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अजून आहे. जीवदान. खर तर या मैदानामध्ये अशा निसरड्या आउटफील्ड वरती झेल टिपणं हे निश्चित अवघड आहे आणि त्यात बॉल छोटा आहे त्यामुळे तो पटकन हातात येणार नाही. परंतु झेल घेण्याचं एक तंत्र असतं. तंत्रामध्ये तुम्ही जर चूक केली तर अशा प्रकारचे झेल सुटू शकतात. ज्यावेळेस तुमच्याकडे हवेतून झेल हातामध्ये येत असतो त्याला एक स्पीड असतं आणि न्यूटनचा लॉ काय सांगतो की जितका वेगाने चेंडू तुमच्या हातावरती प्रघात करतो तेवढाच वेग तुमचा हात सुद्धा त्या चेंडूला देतो. चेंडू सीमारेषेबाहेर यावेळेस षटकार आहे आणि त्यामुळे तो चेंडू हातातून उडणार आहे. चेंडूचं स्पीड तुमच्या हातामध्ये सामावणं महत्वाचं आहे आणि म्हणून चेंडू हातामध्ये पडल्याबरोबर ज्या वेगाने चेंडू हातामध्ये येत असतो तुम्ही हात थोडासा खाली आणणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होईल की स्पीड चेंडूचं हळूहळू कमी होईल आणि तो चेंडू तुमच्या हातामधून उडणार नाही किंवा तो बाउन्स होणार नाही. पण मी टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बघतो की खेळाडू हे तंत्र विसरतात. तुम्ही एक हातावरती स्थिर हात ठेवता आणि त्यामुळे देखील झेल सुटतात. तर ही काळजी भविष्यामध्ये खेळाडूंनी घेणं गरजेचं आहे. यावेळेस आपण बघतोय इथे चेंडू पायाला लागून बाजूला जाईल. गोलंदाज तिथे निसरतोय आणि त्याचा फायदा घेत दुसरी धाव घ्यायची इथे. आता काय घडेल, धाव होईल की होणार नाही आणि अक्षरशः ही धाव होते. वाह वाह, याला म्हणतात गनिमी कावा. छत्रपती शिवरायांनी जो युद्धतंत्र सांगितलं होतं, प्रतिस्पर्धी गाफील असेल तर त्याच्यावरती हल्ला चढवा, त्याचं नुकसान करा आणि पळून जा, स्वतःला वाचवा. इथे 2 धावा अक्षरशः आपण म्हणतो ना दिवसा ढवळ्या चोरी. समोर आहे, दरवाजा उघडा आहे आणि चोराला जर वाटलं अरे नाही आपण घुसून चोरी करू शकतो तर तो करणारच ना. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 82 धावा. पाटील 11 संदप 82 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अक्षयच्या गोलंदाजीवरती देखील आता हल्ले चढवले जातील. ओहो हो हो, व्हॉट अ क्लास, दर्जेदार, वाह वाह, देखना फटका, दिल खुश रंगा खुश. प्रथमेश पाटीलचा हा षटकार निश्चित प्रकारे एक उमदा शॉट होता आणि याच बरोबर धावफलकावरती 88 धावांचा महाकाय डोंगर उभा राहिलेला आहे. डोंगर नाही, हा पर्वत आहे, भीमकाय पर्वत आहे आणि हा पर्वत फोडण्यासाठी आता मनाची तयारी संदीप फुटाणे, राज पाटील आणि त्यांच्या संघाला करावी लागेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई खूप मोठा इतिहास, खूप मोठा वारसा असलेला संघ आहे. आज अनंता पाटील सर इथे नाहीत परंतु अनेक चांगल्या खेळाडूंनी गौरवलेला हा संघ आहे. 68 धावांची खेळी करणारा प्रथमेश पाटील आपल्या समोर 24 चेंडूमध्ये मात्र त्याने ही कामगिरी केली. आपल्या जसं त्याचं व्यक्तिमत्व दिमागदार आहे किंवा देखणं आहे तितकाच देखणा खेळ आज प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून या मैदानावरती ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आणि मैदानावरील प्रेक्षकांनाही देखील बघायला मिळालं. खूप चांगलं क्रिकेट आम्ही बघितलं. चांगली फलंदाजी, अगदी डोळे लुभावणारी फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आज बघायला मिळाली. प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून 24 चेंडूमध्ये 68 धावा, निश्चित एक लाजवाब इनिंग. जबरदस्त खेळली बघा. पहिला डाव होता 30 बॉल्सचा आणि 30 बॉल्स पैकी 24 बॉल्स हे प्रथमेश पाटील याने खेळलेत आणि ते सार्थकी लावलेत. चला टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय तो म्हणजेच गावदेवी सोनारपाडा टीम कॅप्टन लगेच यायचे प्लीज. तर जय हनुमान दातिवली टीम आलेली आहे तर मी विनंती करतोय गावदेवी सोनारपाडा, दिस इज द लास्ट ऑफिशियल कॉल फॉर कॅप्टन. मी विनंती करतोय टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये झालाच पाहिजे. बघा लेग बिफोर विकेट आहे, खेळाडूंच्या माहितीसाठी लेग बिफोर विकेट आहे. पंच देखील जातीने लक्ष देत आहेत. त्यानंतर जर कुठल्याही सामन्याच्या दोन्ही संघाच्या टोटल जर लेवल झाल्या तर मात्र कंपल्सरी चेस हा नियम या ठिकाणी नाहीये. तर सर्वप्रथम विकेट चेक केले जातील दोन्ही संघांचे आणि जर विकेट सुद्धा समसमान असतील तर जो ओल्ड टॉस आहे, जो आपण सामन्याच्या अगोदर जो टॉस केला गेलाय, जो संघ टॉस जिंकलेला आहे त्याला विजयी घोषित करण्यात येईल. फ्रेश टॉस होणार नाही याची दखल इथे येणाऱ्या सर्व संघाच्या कॅप्टन्सने घ्यायची. बघा
पारदर्शकता खूप महत्वाची आहे. कुठली टुर्नामेंट आपण खेळण्यासाठी जातो त्या ठिकाणी पारदर्शकता महत्वाची आहे. पक्षपात न होणं हे गरजेचं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण संघांनी खेळलं. आज सुद्धा तशाच पद्धतीचं क्रिकेट कल्याण डोंबिवली ग्रामीण संघ खेळेल अशी शाश्वती आम्हाला आहे. उद्याच्या दिवसात जे संघ येणार आहेत, एक गाव एक गट ग्रामीणचे, एक गाव एक गट या फॉर्मॅटचे, त्यांनी येताना प्रत्येक खेळाडूने आपलं ओरिजिनल ओळखपत्र घेऊन येणं हे बंधनकारक आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम असा आहे की गावातल्याच खेळाडू खेळले पाहिजे, असा कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियम आहे. पण जे कल्याण डोंबिवलीच्या बाहेरचे संघ आहेत ते त्यांना प्रत्येकाला आपलं ओरिजिनल ओळखपत्र घेऊन येणं अनिवार्य आहे. टॉस केल्यानंतर विशाल मात्रे स्वतः ओळखपत्र चेक करतील आणि त्यानंतर तुम्हाला खेळण्याची मुभा मिळेल. हे नियम आहेत आणि नियमानुसार खेळ झाला पाहिजे. बघा, पारितोषिकाची रक्कम ही लाखाची आहे. मालिकावीच्या स्वरूपात तुम्हाला बाईक मिळणार आहे. तर नियमांची अंमलबजावणी देखील नरेश सर सर्व संघांच्या माध्यमातून झाली पाहिजे. वर्ल्ड क्लास कॉमेंटेटर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. नरेश ढोमे सर आहेत, त्यानंतर उद्याच्या दिवसात कुणाल दाते सर आहेत, त्यानंतर दशरथ पाटील सर आहेत, बाबूशाह आहेत. वेगवेगळे कॉमेंटेटर तुम्हाला ऐकायला मिळते. वर्ल्ड क्लास टेलिकास्ट जीटीसी लाईव्हचं तुम्हाला घर बसल्या अनुभवायला मिळते. वर्ल्ड क्लास अंपायरिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणि वर्ल्ड क्लास स्कोरिंग मैदानाच्या बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. आणि नक्कीच कालच्या दिवशी संकल्प घेतला होता आम्ही सर्वांनी की इथे येणाऱ्या सर्व संघाने एक चांगलं खेळ भावना दाखवून खेळ करावा, पंचांच्या निर्णयांचं स्वागत करावं, आयोजकांनी जे नियम बांधून दिलेत त्याची अंमलबजावणी करावी, हा संकल्प काल संघांनी घेतला होता. आणि त्या संकल्पाच्या आधारावरच एक चांगलं क्रिकेट काल खेळलं. आणि आज देखील सुरुवातीला जसं काल पहिल्या सामन्यामध्ये 80 धावांचा डोंगर उभा केला होता, तसाच डोंगर आजच्या दिवसामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये जवळपास 88 धावांचा भला मोठा डोंगर 11 संदप या टीमने उभारलेला आहे. आणि त्या डोंगर चढण्यासाठी आता काटाई संघाचे 2 फलंदाज संदीप आणि रोहित हे तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलेला आहे अतुल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. एक चांगली काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल अतुलचा, राईट आर्म राऊंड, वेगवान तेज तर्रार, अक्षरशः हाय बाय करत हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बघा, कालच्या दिवसामध्ये जसं नरेश सरांनी सांगितलं की वेगावर गोलंदाज स्वार होऊन गोलंदाजी करतायत, तशीच कुठेतरी गोलंदाजी आता अतुलच्या माध्यमातून सुरू होते. पहिला बॉल जातोय डॉट. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईचा. यावेळेस बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांनी लाईन चेक केले आणि त्यानंतर निर्देशित केले की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची 1 धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्या 1 ने म्हणजेच काय स्क्वेअर धावेने सुरू होते. 88 धावांचा डोंगर म्हणजेच काय जवळपास 17 ते 18 च्या धावगतीने खेळावं लागणार आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईला. हलकासा फुलर लेनचा बॉल होता, कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये. प्रथमेश स्वतः चेंडू कलेक्ट करण्यासाठी जातील तोवर स्ट्राईक रोटेट होते. 1 धाव कंप्लीट केली जाते विथ बॅट. धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 वर. पहिले 2 षटकं ही खूप महत्वाची असतील दोन्ही संघांसाठी, कारण आता एक टार्गेट दिलं गेलेलं आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईला. त्या टार्गेटच्या अनुसार जर खेळ झाला तर मात्र कुठेतरी शेवट गोड होण्याची शक्यता आहे. पण त्या टार्गेटनुसार खेळ झाला नाही तर त्यानंतर मात्र दबाव येऊ शकतो. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने कट केलाय बॉलला. थर्डमॅन रिजनल क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड निसरडी दरम्यान फक्त 1च धाव पूर्ण केली जाते. कॉलिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आणि सुरुवातीलाच कुठलाच धोका पत्करत नाहीयेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईचे फलंदाज. त्यांना ठाऊक आहे त्यांच्याकडे कपॅसिटी आहे, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे तसा नॅचरल खेळ आहे की या 88 धावा देखील त्या पूर्ण करू शकतील. यावेळेस खूप चांगली ऑफ ड्राईव्ह म्हणजे आपला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, कारण जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती पहिल्या षटकाची आणि ती षटकाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने निभावतोय गोलंदाज अतुल. आतापर्यंत फक्त 4 धावा अतुलने खर्च केलेत. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस स्लॅश केलं जाते बॉलला. स्वीपर कव्हर आणि पॉइंट रिजन मधून बॉल मागे निघून जातो. दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंट मध्ये. फक्त 1च धाव मिळते.
सिंगल्सने जास्त काही हाती येणार नाहीये, तर तुम्हाला मात्र कुठेतरी वेगवान, तेच तर आक्रमक, धडाकेबाज फलंदाजी करावी लागणार आहे धावांचा पाठलाग करण्यासाठी. सुरुवात मात्र अचूक दर्जाची अतुल करतोय. संदीप आणि रोहित थोडस स्ट्रगल करताना यावेळेस फोर्सने खेळण्याचा प्रयास झाला होता. वेगवान तेज तर्रार बॉलला प्रत्युत्तर देण्याचा प्रयास झाला होता, पण सपशेल निकामी ठरतो तो प्रयत्न. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईची, ती म्हणजे 5 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 84 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 24. औचित्य आहे सन्माननीय पांडुरंग दीनानाथ संते यांच्या वाढदिवसाचं आणि जल्लोषात उद्याच्या दिवशी तो वाढदिवस साजरा केला जाणार आहेच, पण त्याच समाजसेवा देखील आपण उद्याच्या दिवसात पांडुरंग संते यांच्या माध्यमातून करणार आहोत. समाजसेवक आहेत उसरगरचे आणि या ग्राउंड मध्ये एक मोलाचा सिंहाचा वाटा त्यांचा देखील आहे. येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये आपण नरेश सर या ग्राउंड बद्दल देखील थोडीशी चर्चा आपण करणार आहोत की ग्राउंड अवेलेबिलिटी किती इम्पॉर्टंट आहे कुठल्याही संघासाठी. पुन्हा एकदा तुम्हाला सामन्याकडे घेऊन जातोय. ज्याने तडाखेबाज फलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये तो गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवर येतोय. प्रथमेश पाटील पंचांच्या उजवीकडून सेट होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय रोहित. पहिलाच बॉल आपटी देऊन टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि पंच नक्कीच आमच्याकडे वळतील, वाईड बॉल घोषित करतील आणि त्यानंतर 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देतील. बघा हा देखील एक ऍडव्हान्टेज आहे बॉलरसाठी की षटकातला एक बॉल तो बाउन्सर हाताळू शकतो जो योग्यच्या उंचीचा असायला हवा, पण त्यानंतर मात्र त्याने ती उंची ओलांडली तर मात्र पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकेल. डेड बॉलची खूण थोडासा रनअप मध्ये बिघड झालाय. पुन्हा एकदा प्रथमेश त्याच्या बॉलिंग मार्कवर जातोय. धावसंख्या आहे 6 रन्स ऑन बोर्ड, स्टील 83 रिक्वायर्ड टू विन. यावेळेस क्रॉस बॅटेड अटेंड केलाय. बॉल निघून जाते वाईड ऑफ लॉंगॉनला. डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव मिळते. आपण म्हणतो नेहमीच की थेंबे थेंबे तळे साचे, पण मात्र आता तळ पळवण्यासाठी मात्र महापुराची गरज आहे. धावांचा महापूर आला पाहिजे, त्याच्यासाठी चौकार आणि षटकार खेचणं ही एक मूलभूत गरज आहे, ती म्हणजेच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईची. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयास झाला होता. बॉलला फोर्स दिला जात नाही, अटेंड केला जातोय शॉट, पण मात्र तितकासा फोर्स मिळत नाहीये, तितकीशी एनर्जी मिळत नाहीये, तितकेसा पॉवर मिळत नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी संघर्ष चालू आहे. संघर्ष नेहमीच करायला हवा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला पहिल्याच दिवशी यश मिळणार नाही तर तुम्हाला वारंवार संघर्ष करावा लागेल, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि आता ते सिद्ध करण्याची गरज आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईला 1 बॉल घेऊन बॉल निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी देखणा चौकार. सुरुवात झाली या डावामध्ये, कुठेतरी हा पहिला चौकार आलेला आहे आणि आता या चौकाराच्या सोबतच कुठेतरी आत्मविश्वास देखील दुणावला गेला असेल बॅट्समन रोहितचा. लेट्स सी. यावेळेस हलकीशी जागा बनवली, रूम बनवला आणि पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये कट करण्याचा प्रयास झाला होता बॉलला, पण वेगावरचं नियंत्रण सुटलं फलंदाज रोहितचं आणि बॉल जातोय डॉट. कौतुक करायला हवं. ऑलराऊंडर कामगिरी आजच्या दिवसामध्ये प्रथमेश पाटील या पहिल्या मॅच मध्ये करतोय. यावेळेस बॉलला केलं जाते हुक, निघून जातोय बॉल फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक होते, दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. पूर्णपणे डॉमिनंट केलं जाते. पाटील 11 संदप या संघाकडून जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईला. जसं पहिल्या डावामध्ये सांगितलं नरेश डोमे सरांनी की सर्वोत्तम आयोजक या महाराष्ट्रात म्हणजेच काय जय दुर्गा क्रिकेट संघ काटई यांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक दरवर्षी आयोजित केली जाते. अविरतपणे 20 वर्षांपासून ही सर्व क्रिकेटपटूंची आणि प्रेक्षकांची आवडती स्पर्धा राहिलेली आहे आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारीने ते आयोजन करतात आणि मूलभूत गरजा काय त्याच्यासोबतच ग्लॅमर देखील क्रिकेटला देण्याचं काम स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक तसेच जय दुर्गा क्रिकेट संघ काटई यांच्यामधून गेल्या 20 वर्षापासून केले जाते. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली काटई संघाची 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 75 धावांची गरज आहे. 75 स्टील रिक्वायर्ड टू विन. आता आस्किंग रेट वाढलाय. 25 धावा प्रत्येक षटकामध्ये पूर्ण कराव्या लागतील काटई संघाला जर विजयी व्हायचं असेल तर. पुन्हा एकदा मी पुकार देतोय गावदेवी सोनारपाडा संघाला,
जर तुमचा कुठला एक प्रतिनिधी आला असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, जेणेकरून आपण टॉसची प्रक्रिया सुरू करूया. खरं तर मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट हे नेहमीच एका मोठ्या कर्जासारखं असतं. कर्ज फेडायचं म्हटल्यानंतर हप्ते वेळेवरती भरावे लागतात. जर एखाद दुसरा हप्ता चुकला तर निश्चित पुढच्या हप्त्यांवरती प्रेशर येऊ शकतो आणि किंबहुना बँकेची नोटीसही येऊ शकते. क्रिकेटमध्ये तसंच आहे. मोठ्या टार्गेटचा तुम्ही पाठलाग करत असाल आणि जर 2 षटकं तुमची खराब गेली तर पुढे निश्चित प्रकारे तुमच्या समोरची परिस्थिती अवघड होऊ शकते. इथे संधी फुटाण्यासाठी खूप चांगला चेंडू होता, अतिरिक्त बाउन्स मिळाला चेंडूला, बाहेरची कट घेतली आणि यष्टिरक्षक प्रथमेश पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे. खरं तर हा प्रेशरची विकेट आहे आणि प्रेशर असतो की तो भल्या भल्यांना सुद्धा अडचणीत आणतो. तेच संधी फुटाण्याच्या बाबतीमध्ये इथे मैदानामध्ये घडतंय, कारण 88 धावा बनवल्या होत्या. 89 धावा हे निश्चित मोठं टार्गेट आहे, मोठा प्रेशर आहे आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागं खूप वेगात जाणं महत्वाचं होतं आणि तिथे मात्र अपयशी ठरताय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. धावफलकावरती मात्र 14 धावा, षटक क्रमांक 3 सुरू असताना. तर विजय अजून दृष्टिक्षेपात नाही, विजय अजून खूप लांब आहे. दिल्ली तो बहुत दूर आहे. येस, अडचणी तर आयुष्यात येतच राहणार आहेत आणि अडचणीसाठी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात तुम्हाला ठाऊक असायला हवं की कशा पद्धतीच्या अडचणी येणार आहेत. नरेश सरांनी खूप चांगलं सांगितलं की जेव्हा तुम्ही कर्ज घेता तर EMI योग्य त्यावेळी चुकवले पाहिजे, ऑरेल्स तुम्हाला पुढचा EMI हा मोठ्या रकमेचा भरावा लागतो. तसंच क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल एक धाव वाढेल. क्रिकेटमध्ये तसंच आहे, जर तुम्ही आस्किंग रेटच्या अनुषंगाने खेळ खेळला नाही तर षटका गणिक तुमचा आस्किंग रेट देखील वाढला जातो आणि तर ती अपेक्षा तुम्ही पूर्ण केली नाही तर पराभवाच्या छायेत तुमच्या संघाला जावं लागते. तर तुमचा खेळ चांगला प्रामाणिक असायला हवा, संघासाठी कटिबद्ध असायला हवा. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बॉल निघून जातोय लॉंग गॉन, सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. 6 धावांची वाढ, धावसंख्या 21. वारंवार प्रयत्न करावे लागतील. एका षटकामध्ये कमीत कमी 4 मोठे फटके यायलाच हवेत. काही फ्लेक्सला जे आपण मैदानाच्या सभोवताली आहेत, सन्माननीय पांडुरंग संते साहेबांचे मैदानाच्या सभोवताली जेवढेही फ्लेक्स आहेत, कुठल्याही फ्लेक्सला फलंदाजांच्या माध्यमातून फ्लेक्स आणि कटआउट्स जेही पांडुरंग उभे फोटो जे आहेत, उभे कटआउट्स जे आहेत मैदानाच्या सभोवताली, त्या उभ्या कटआउटला जर कुठल्या फलंदाजाचा षटकार डिरेक्ट लागला तर सन्माननीय विशाल म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 2000. काल 1000 होते, आज 2000 आहे. मला असं वाटते शेवटच्या होतीची ती रक्कम 5000 पर्यंत जाऊ शकते. प्रेम आहे विशाल म्हात्रे यांचं क्रिकेटवरचं आणि तेच तशाच सोबतच सन्माननीय पांडुरंग संते यांच्यावरचं ते प्रेम आहे. तसेच आजच्या दिवसामध्ये तसेच यावेळेस एज अँड टेकन विकेट डाऊन आणि अशा पद्धतीने हादरा बसतोय दुसरा जय दुर्गा क्रिकेट संघ काटाई संघाला. जसं आम्ही कालच्या दिवसात देखील अनाउन्समेंट केली होती की जेवढे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येतील किंवा जे लाडके प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक या मैदानामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी येतील त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था देखील दुपारच्या सत्रामध्ये ठीक 1 वाजता रोज केली जाणार आहे. आज शाकाहारी आहे कारण आम्ही सर्वांची श्रावण आम्ही पाळतो. तर आज गुरुवार असल्या कारणाने आज शाकाहारी जेवणाची व्यवस्था दुपारी 1 वाजता केली जाईल. जेही प्रेक्षक या मैदानात असतील किंवा जेही खेळाडू या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतील, ऑरेल सांगायचं झालं तर जे कोणी या मैदानावर असतील त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था दुपारच्या सत्रामध्ये केली जाणार आहे. एक चांगली संकल्पना आहे नरेश सर, कारण आजूबाजूला पाहिलं तर जवळपास हॉटेल्स देखील कमी आहेत आणि नाश्त्याची व्यवस्था देखील नाही आहे. तर हे सर्व विचाराधीन घेऊन खूप चांगलं संकल्पना विशाल म्हात्रे आणि वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगर संघाने केले की खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था गरजेचं आहे. एनर्जी मिळवण्यासाठी तुम्हाला एक चांगला आहार घेणं गरजेचं आहे आणि कालच्या दिवसात जर आपण नरेश सर आपण जेवणाचा आस्वाद घेतला तो घरचं जेवण उपलब्ध करून दिलं होतं. एक सकस आहार कालच्या दिवसात देखील खेळाडूंना घेता आला होता. म्हणून शेवटच्या
मॅच पर्यंत एक चांगली एनर्जी खेळाडूंनी मेंटेन केली होती. आजच्या दिवसात देखील सकस आहार, पौष्टिक आहार दुपारच्या सत्रामध्ये मिळेल. सोनारपाडा संघ आलेला आहे. या षटकानंतर आपण टॉस क्लिअर करणार. ओके, चला टॉस क्लिअर करून घेऊया. राहुल सर टॉस क्लिअर करतील. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. तीन षटकानंतर 22 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही जवळपास 67 धावांची गरज आहे. 67 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. 12 बॉल्स मध्ये 67 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि जवळपास विजयाच्या उंबरट्यावर पोहोचलेला आहे तो म्हणजेच पाटील 11 संदर्भ संघ. पाहूया, फाईट बॅक तर चालू आहे. क्रॅकिंग शॉट, गॅप बॉल निघून जातोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पराभवाचं अंतर कमी करायचं असेल त्याऐवजी विजयाच्या समीप कसं जाता येईल हा प्रामाणिक प्रयत्न जयदुर्गा क्रिकेट संघाने करायला हवा असं मला कुठेतरी वाटते. आणि त्याच प्रयत्नांच्या आधारावर पहिला बॉल 4थ्या षटकातला जबरदस्त खेचलाय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 26 झाले. कुठेतरी अजूनही विजयाची पुसटशी आशा नक्कीच काटाई संघाला असेल. यावेळेस खोलवटेपचा चेंडू होता. ब्लॉक हॉल डिलिव्हरी खोदून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉल अडवण्यासाठी जातो प्रथमेश. पहिल्या बॉलवर चौकार. खर्च झाल्यानंतर मात्र खूपच चांगलं पुनरागमन होते प्रथमेश पाटीलचं. कॅप्टन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने संदर्भ संघासाठी त्यांनी कित्येक वर्ष खेळला. आम्ही देखील त्यांचा इंटरव्ह्यू गेल्या वर्षी कव्हर केला होता प्रथमेश पाटील यांचा. तर तीच व्यक्तिमत्व आज मैदानाच्या आतमध्ये. बॉल हवेत आहे. मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल खाली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पूर्ण केले जाते. खूप चांगलं वक्तव्य केलं होतं. न्यूटनचा जो लॉ तुम्ही सांगितला होता की देर इज एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. तर जेवढ्या फोर्सने बॉल येतोय तर तुमचं त्यावेळी रेझिस्टन्स असायला हवं. तुमची स्प्रिंग रिएक्शन असायला हवी बॉल कलेक्ट करताना. आणि हेच कुठेतरी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकच्या बाबतीत कळलं की त्याने कुठलाच मात्र स्प्रिंग रिएक्शन दाखवलं नाही, रेझिस्टन्स दाखवलं नाही. त्यामुळेच बॉल हवेत जम मध्ये बॉल स्वीकारला. आता मला वाटतं अजून सामान्यांसाठी लोकल सुरू झालेल्या नाहीत, पण लोकलने आपण सगळ्यांनी प्रवास करतो. बऱ्याच वेळा आपण चालू रेल्वेमध्ये लोकलमध्ये चढतो आणि चालू लोकल मधून आपण उतरतो. पण जर उतरताना आपण जर रेल्वेच्या बरोबर धावलो नाही तर आपण प्लॅटफॉर्मवरती पडू शकतो. आणि तेच क्षेत्ररक्षकांनी इथे बॉल झेल पकडताना तो नियम वापरायचा आहे की तुम्ही चेंडू हातात घेताना हात त्या वेगाने खाली आणा किंवा तुमचं शरीर झोकून द्या पुढे. डाईव्ह मारणं किंवा त्यासाठी देखील एक वेगळं तंत्र आहे, ते सुद्धा आत्मसात करा. तुम्हाला जखमा कमी होतील. प्रासंगिक उदाहरणं खूप गरजेची आहे. जसं जर कोणाला न्यूटनचा लॉ कळला नसेल तर मात्र जे लोकलचं जे उदाहरण दिलंय ते देखील तुम्हाला कळू शकेल. दरम्यान एक चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. धावसंख्या 4 पुढे पोहोचली आणि झाले ती म्हणजे 30 या आकड्यावर. प्रयास चालू आहेत. बघा, जरी तुमच्यावर संकट असलं तरी सुद्धा मात्र वारंवार तुम्ही प्रतिहल्ले करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि तेच परिसूत्र कुठेतरी जयदुर्गा क्रिकेट संघ काटई पूर्ण करते. यावेळेस फुल टॉस बॉलला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलं जाते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा बॉल स्टॉप केला जाईल, थ्रो केला जाईल. तोवर फक्त एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 या आकड्यावर. इव्हन रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय. तकदीर नावाप्रमाणे तकदीर बदलेल का काटई संघाची? यावेळेस ऑन साइडला फक्त बॉल आणि बॅटचा संपर्क घडवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि वेट फॉर अंपायर सांगेल येस, बॅटच्या माध्यमातून ही धाव ऍड केली जाईल. एक धावाने धावफलक जातोय 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. आणि जसं सांगितलं होतं या चौथं षटक संपले आणि चौथ्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे जयदुर्गा क्रिकेट संघ काटईची 32 धावा. तर चला करूया पुढच्या मॅचचा.
सामना अखेरच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. 4 षटकं संपली आणि तिथे धावफलकावरती मात्र 32 धावा. विजयाचं समीकरण 6 चेंडूमध्ये 57 धावांची गरज. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांना आज प्रथमेश पाटीलची लाजवाब फलंदाजी आपण पाहिली. आमचे शशांक पाटील संदपचे जे ऑफिशियल अंपायर आहेत, नितीन शशांक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. संदपच्या अप्रतिम खेळाडू देखील आहेत, चांगले अंपायर देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मासात टॉस करतोय. एका बाजूने गावदेवी सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली. नाणेफेकीचा आपण कौल करतोय. विशाल मडवीची मागणी आहे, काटा अशी मागणीमध्ये छापा आलाय. टॉस या दरम्यान जिंकलाय गावदेवी सोनारपाडा टीमनं. काय असेल डिसिजन? डिसिजन देतो मी, जरा प्लेयर्सना विचारून डिसिजन काय आहे ते सांगतो. डिसिजन नक्कीच तुमचा पेंडिंग आहे. 1-2 मिनिटांमध्ये लगेच तुम्ही डिसिजन द्या. तर काय सांगाल, भरपूर दिवसाच्या नंतर तुम्ही मात्र खेळतायत, कदाचित सराव देखील नसावा. कोविडचा मोठा काळ आता मात्र अजूनही कम्प्लीट झाला नाहीये, कारण का अजूनही गाईडलाईन्स सुरूच आहेत. तर तुम्ही ऍटलीस्ट गोलंदाजी जर स्वीकारली तर काय माइंडसेट असेल, काय टार्गेट असेल तुमचा? समोर दातिवली संघ आहे, काय माइंडसेट असेल? कोविडमुळे तर सराव पूर्णपणे बंद आहे आणि आमचे काही खेळाडू उपलब्ध सुद्धा नाही आहेत. तसं आमचा दादा असेल, लारादा असेल, ते दोघेही खेळाडू नाही आहेत. तरी आम्ही समोरच्या दातिवली संघाला कमीत कमी धावणं रोखायचा नक्कीच प्रयत्न करू. तर भरपूर शुभेच्छा विजयासाठी. विशाल, टॉस तू जिंकला असता तर काय असं डिसिजन? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं सर. तुमचे देखील फिल्डर अवेलेबल तर सर्वचे सर्व नाहीत, कारण का सर्वच जे रबर बॉल मात्र खेळत नाही. जॉब असला करणारा सर्वच जण मात्र वेळ देऊ शकत नाहीयेत. कोविडचा भरपूर मोठा काळ अजूनही पूर्णपणे रिकव्हर झालेला नाहीये आणि खूप नंतर तू मात्र खेळण्यासाठी उतरतोस. कशी एक्साइटमेंट आहे, कसं वाटतं? आणि उसरगडची ही स्पर्धा म्हटली की सर्वांची आवडणारी ही स्पर्धा आहे, काय सांगशील? स्पर्धा तर खूप सुंदर आहे, कारण का दादांच्या निमित्ताने त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी बड्डेच्या निमित्ताने भरवलेली आहे. आणि खेळण्याचं बोलायचं तर आमची प्रॅक्टिस नाही, पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू, कारण का आमची पोरं पण नाही आहेत, मेन खेळणारी पोरं नाही आहेत, कारण का आम्ही नवीन संघ घेऊन उतरलेलो आहे. भरपूर शुभेच्छा विजयासाठी, कारण का दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीम मध्ये काही यंगस्टर रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतील, कारण का सर्वच जण पावसाळी फॉर्मॅट रबर बॉल फॉर्मॅट मात्र खेळत नसतात जॉब असल्या कारणानं. तर शुभेच्छा विशाल मडवी तुम्हाला देखील विजयासाठी. तर गावदेवी सोनारपाड्याची प्रथम फिल्डिंग आहे, अजिबात वेळ न घेता गावदेवी सोनारपाडा आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यावी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला प्रथमेश पाटील, ज्यानं या स्पर्धेचा पहिलं अर्धशतक त्याच्या नावी राहिलाय. प्रथमेश पाटील 11 संदप टीमचे एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. तर प्रथमेश पाटील आपण अजिबात वेळ न घेता लगेचच यायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला बरोबरच तिथे आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे, तिथे तुम्हाला यावं लागेल. आज स्पर्धेचा सलग आपल्याला दुसरा दिवस पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये खूप उल्लेखनीय आपल्याला कामगिरी पाहायला भेटली जुळायला वाकलन संघाची. केतन मात्रे अशी अप्रतिम बॅटिंग. तो संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झाला. आज देखील आपल्याला कल्याण डोंबिवली ग्रामीणचा क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. प्रथमेश आपण अजिबात वेळ न घेता यायचं लगेचच. प्रथमेश पाटील या सामन्याचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अमित प्रथमेश पाटील सावली क्रिएशनच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालेली आकर्षक अशी जर्सी ती आपण प्रथमेश पाटीलला देतोय. या स्पर्धेमध्ये पहिला 50 धावा प्रथमेश पाटील आपल्याला पाहायला भेटला. तर आपण थोडासा संपर्क प्रथमेशशी साधूया. प्रथमेश,